हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करतोय ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. कालच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं होतं पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं, पोटेन्शियोमीटरचं वर्किंग प्रिन्सिपल आणि पोटेन्शियोमीटरचे दोन ऍप्लिकेशन जे आहेत त्यापैकी एक ऍप्लिकेशन आज आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. कोणतं ऍप्लिकेशन? पोटेन्शियोमीटर टू कम्पेअर ईएमएफ्स ऑफ टू सेल्स. दोन सेल्सचे ईएमएफ्स आपण कम्पेअर करू शकतो युजिंग पोटेन्शियोमीटर. आता ते कसं करू शकतो ते आपण आता इथे डिस्कस करू. ठीक आहे. सो पोटेन्शियोमीटर टू कम्पेअर ईएमएफ्स ऑफ टू सेल्स हे पोटेन्शियोमीटरचं पहिलं ऍप्लिकेशन आहे, फर्स्ट ऍप्लिकेशन. ठीक आहे. सो ह्या ऍप्लिकेशनचे दोन मेथड्स आहेत. ह्या ऍप्लिकेशनचे दोन मेथड्स आहेत, मेथड 1 आणि मेथड 2. सो पहिल्यांदा आपण मेथड 1 डिस्कस करू, त्याच्यावरती लगेच न्यूमरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो दॅट तो आपला कन्सेप्ट लक्षात राहील. ठीक आहे. पोटेन्शियोमीटर टू कम्पेअर ईएमएफ्स ऑफ टू सेल्स. बघा, पोटेन्शियोमीटर यूज करून आपण ईएमएफ्स कम्पेअर करणार आहे. आता ते कसे कम्पेअर करणार आहे ते आता इथं बघा. सपोज माझ्याकडे दोन बॅटरीज असतील. ठीक आहे. सपोज ही एक बॅटरी आहे आणि ही दुसरी बॅटरी. ठीक आहे. मला एका बॅटरीचा ईएमएफ माहिती आहे. ईएमएफ आहे एका बॅटरीचा, पहिल्या बॅटरीचा 2 व्होल्ट. ठीक आहे. आणि मला दुसऱ्या बॅटरीचा ईएमएफ माहित नाहीये. दुसऱ्या बॅटरीचा ईएमएफ मला माहित नाही. ठीक आहे. आणि जर मला दोन बॅटरीच्या ईएमएफचा रेशो माहित असेल, तो रेशो असेल सपोज 1/2. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली कन्सिडर करतो. E1 असेल 2 व्होल्ट, E2 मला माहित नाहीये, इज इक्वल टू 1/2. सो मला इथून E2 काय मिळणार आहे रे? E2 मला मिळेल 2 × 2 = 4. बरोबर. सो इथून मला E2 मिळाला 4. आता हा E2 मला कसा मिळाला? जर मला ह्या दोघांमधला रेशो माहित असेल तर मला E2 मिळणार आहे. बरोबर. हाच रेशो आपल्याला देण्याचं काम करतो पोटेन्शियोमीटर. हाच रेशो आपल्याला देण्याचं काम करतो पोटेन्शियोमीटर. समजतंय? सो हा रेशो आता तो पोटेन्शियोमीटर आपल्याला कसा देतो हेच आपण मेथड 1 मध्ये बघणार आहे. बरोबर. सो मेथड 1 इथे आपण स्टार्ट करू. मेथड 1 आपण स्टार्ट करू. बघा, मेथड 1 मध्ये काय असणार आहे? जशी पोटेन्शियोमीटरची डायग्राम होती तशी या मेथड 1 मध्ये त्याची स्वतःची काहीतरी डायग्राम असणार आहे. ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. बरोबर. न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. बघूया डायग्राम काय आहे मेथड 1 मध्ये. बघा, हा असतो पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतो? ईएमएफ, बॅटरीचा ईएमएफ ई, बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स दॅट इज आर. बरोबर. आणि एक भली मोठी वायर जी आपण अशी गुंडाळून ठेवलेली असते. एक भली मोठी वायर जी आपण अशी गुंडाळून ठेवलेली असते. बरोबर. या वायरला आपण नाव देतो ए आणि बी. या वायरला आपण नाव देतो ए आणि बी. हे आपण काल पोटेन्शियोमीटर मध्ये बघितलं होतं. ही काय असते? पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे. आपल्याला काय करायचं? हा पोटेन्शियोमीटर वायर यूज करून ईएमएफ्स ला कम्पेअर करायचंय. आता ते कसं करायचं ते बघा. बघा, ईएमएफ्स ला दोन सेलच्या कम्पेअर करायचं म्हणजे माझ्याकडे दोन बॅटरीज असल्या पाहिजेत. म्हणजे मला या वायरला पहिल्यांदा तर दोन बॅटरीज कनेक्ट कराव्या लागतील. बरोबर. सो त्या कशा करायच्या इथं बघा. सपोज ही एक आहे बॅटरी. ठीक आहे. ही पहिली बॅटरी. त्या पहिल्या बॅटरीचा ईएमएफ असेल सपोज E1. हे वरचं थोडंसं मी रफ करतो. हे इथलं मी रफ करतो. ठीक आहे. सपोज या बॅटरीचा ईएमएफ असेल E1. ठीक आहे. आता पहिली बॅटरी झाली. दुसरी बॅटरी मी कशी कनेक्ट करणार? बघा, दुसरी बॅटरी सपोज मी अशी कनेक्ट केली. हिचा ईएमएफ असेल E2. ठीक आहे. आणि इथं मी दोन कीज ऍड करणार आहे. इथं मी काय करणार? दोन कीज ऍड करणार. एका कीला मी म्हणतो की K1. ठीक आहे. दुसऱ्या कीला मी म्हणतो की K2. समजतंय? सो ह्या दोन कीज ह्या पॉइंटला एकत्र येणार आहेत. ह्या दोन कीज ह्या पॉइंटला एकत्र येत आहेत. ठीक आहे. आणि ह्या पॉइंट पासून मी एक गॅल्व्हॅनोमीटर बनवतो. ह्या पॉइंटला कनेक्ट करून मी एक गॅल्व्हॅनोमीटर इथं कनेक्ट करतोय. ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटर मी इथं कनेक्ट करतो. गॅल्व्हॅनोमीटर. ठीक आहे. आता ह्या गॅल्व्हॅनोमीटरला मी एक जॉकी कनेक्ट करतो. बघा, हा पूर्ण सेटअप आहे मेथड 1 साठी. काय आहे बघा. पहिल्यांदा जर तुम्हाला माहित पाहिजे, ही आहे पोटेन्शियोमीटर वायर, ईएमएफ ई, इंटरनल रेजिस्टन्स आर. ठीक आहे. आता दोन सेल्स आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. कसे कनेक्ट केले बघा. हा आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, हा आहे निगेटिव्ह टर्मिनल. बरोबर. हा आहे पॉझिटिव्ह, हा आहे निगेटिव्ह, हा आहे पॉझिटिव्ह, हा आहे निगेटिव्ह. बरोबर. सो बघा, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट केलाय, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह कनेक्ट केलाय. असं का कनेक्ट केलं ते आपण पुढे वर्किंग मध्ये बघणार आहे. बरोबर. पहिल्यांदा तर तुम्ही डायग्राम बघा. ही अशी डायग्राम त्याची असणार आहे. ठीक आहे. आता ह्याचं आपण वर्किंग डिस्कस करू. आता हे यूज करून आपण ईएमएफ कसे कम्पेअर करणार आहे ते आता इथं आपण बघू. बघा, वर्किंग काय असतं याचं. वर्किंग आपण स्टेप वाईज बघू. सो स्टेप 1 मध्ये आपण काय करणार? स्टेप नंबर 1. स्टेप 1 मध्ये आपण काय करणार? तर आपण स्टेप 1 मध्ये की K1 ला क्लोज करणार.
आपण काय करणार की K1 ला सपोज मी काय केलं क्लोज करून टाकलं, की K1 ला मी क्लोज केलं, की K1 ला मी क्लोज करतो, ठीक आहे, की K1 ला क्लोज केलं, समजतंय. सो की K1 ला जर मी क्लोज केलं तर काय होणार आहे बघा, तर ह्या वरच्या ब्रँच मधून करंट फ्लो व्हायला लागेल, बरोबर. इथं की क्लोज केले, इथून असा ह्या ब्रँच मधून करंट फ्लो व्हायला लागेल, बरोबर. आणि गॅल्व्हॅनोमीटर मला काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेल, समजतंय. आता जर मी बघा की K1 ला क्लोज केलं, सो काय होणार, करंट फ्लो होणार आहे, करंट ब्रँच मधून फ्लो होणार आहे, ठीक आहे. आता जर मी ह्या जॉकीला वायर AB वरती टॅप करत गेलो, ह्या जॉकीला वायर AB वरती मी टॅप करत गेलो, काय करायचंय, जॉकीला टॅप करायचंय, जॉकीला टॅप करायचं. आता या जॉकीला मी जेव्हा टॅप करणार आहे तेव्हा मला एक असा पॉइंट मिळणार आहे ज्या पॉइंटला गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो. मला एक असा पॉइंट मिळेल जिथे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय, गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय. अरे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय म्हणजे या ब्रँच मधून करंट 0 फ्लो होतोय, समजतंय. गॅल्व्हॅनोमीटर करंट मोजत असतो आणि गॅल्व्हॅनोमीटर जर 0 डिफ्लेक्शन दाखवत असेल तर ह्या ब्रँच मधला करंट फ्लोच होणार नाहीये, बरोबर. करंट 0 फ्लो होणार आहे वरच्या ब्रँच मधून, ठीक आहे. आता करंट 0 फ्लो होतोय म्हणजे काय, सपोज ह्या पॉइंटला मी नाव देतो, ह्या पॉइंटला मी नाव देतो C पॉइंट. करंट 0 फ्लो होतोय म्हणजे काय, पोटेन्शियल ऍट पॉइंट C आणि पोटेन्शियल ऍट पॉइंट J हे सेम असले पाहिजे. पोटेन्शियल ऍट पॉइंट C आणि पोटेन्शियल ऍट पॉइंट J हे सेम असले पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल कसं, पोटेन्शियल ऍट पॉइंट C आणि J कसे सेम असले पाहिजेत, तर आपल्याला माहितीये करंट फ्लो होतो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर, बरोबर. सपोज हा हायर असेल, हा लोअर असेल, सो असा करंट फ्लो होणार आहे. आता हा हायर असेल आणि हा लोअर असेल, सो करंट असा फ्लो होणार आहे. आणि जर पोटेन्शियलच दोघांचे सेम असतील सो करंटच फ्लो होणार नाही, बरोबर. सो पोटेन्शियल दोघांचे सेम असतील तर करंट 0 असणार आहे, म्हणजेच करंट 0 म्हणजे पोटेन्शियल सेम, रिव्हर्स, समजतंय. सो करंट 0 आहे म्हणजे दोन्ही पॉइंटचा पोटेन्शियल सेम असला पाहिजे, एवढं तुम्हाला माहित असलं पाहिजे, ठीक आहे. सो पोटेन्शियल ऍट पॉइंट C किती असणार आहे इथं आता आपण बघूया, ठीक आहे. C चा पोटेन्शियल किती असेल बघा, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरा आणि A पासून स्टार्ट करा. बघा इथं वायर आहे, इथून करंट जाणार आहे, सो मला A पासून स्टार्ट करावं लागेल, ठीक आहे. जेव्हा मी A ला असणार आहे, जेव्हा मी A ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल A चा, पोटेन्शियल ऍट A, बरोबर. जसा जसा मी पुढे पुढे जाईन, बघा वरच्या ब्रँच मधून करंट फ्लो होतोय, वरच्या ब्रँच मधून, बरोबर. सो जसा जसा मी पुढे पुढे जाईन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ड्रॉप होणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे ड्रॉप होणार आहे. कितीना ड्रॉप होणार आहे, E1 चा ड्रॉप, बरोबर. E1 आहे त्याचा पोटेन्शियल. पुढे गेला पुढे गेला पुढे गेला, मला C पॉइंट मिळाला, ठीक आहे. मला पॉइंट C मिळालाय म्हणजे पोटेन्शियल ऍट C, बरोबर, इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट J किती असणार आहे बघा, पोटेन्शियल ऍट पॉइंट J, या J पॉइंटचा पोटेन्शियल किती असेल हे मला फाइंड करायचं. कसं फाइंड करणार, करा स्टार्ट A पासून. जेव्हा मी A ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल ऍट A असेल, बरोबर. जसा जसा मी वायर वरती पुढे पुढे जाईन तसा माझा पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसा ड्रॉप होणार, तर आपण काल बघितलं होतं पोटेन्शिओमीटर वायरचा काहीतरी रेझिस्टन्स असतो R, बरोबर. सो ह्याच्यामधून करंट फ्लो होतोय, सो I इंटू R म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे, बरोबर, या वायर वरती, ठीक आहे. आता तो किती न ड्रॉप होणार आहे, सपोज इथून A पॉइंट पासून J पॉइंट पर्यंतची लेंथ असेल L1, A पॉइंट पासून J पॉइंट पर्यंतची लेंथ असेल L1, तर इथं पोटेन्शियल किती ड्रॉप होणार, पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू वायर L1, L1 वायर मुळे पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे, बरोबर. सो VL1 असं मी त्याला म्हणलं, ठीक आहे. सो VA विल गेट कॅन्सल, मायनस E1 इज इक्वल टू मायनस VL1, बरोबर. आता मायनस VL1 ला मी असं लिहू शकतो का बघा, मला माहितीये पोटेन्शियल ग्रेडियंट असतं पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. आता पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L1 इज लेंथ L1, बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L1 इज सिग्मा इंटू L1, बरोबर. सो VL1 ला मी काय लिहू शकतो, सिग्मा इंटू L1. सो मायनस E1 इज इक्वल टू मायनस सिग्मा इंटू L1, बरोबर. सो E1 ला मी काय लिहिणार रे, E1 ला मी लिहिणार सिग्मा L1, मायनस मायनस विल गेट कॅन्सल. सो इथून मला E1 मिळालाय, इथून काय मला मिळालं, E1 मिळालं, ठीक आहे. स्टेप 1 कंप्लीट झाली आपली, स्टेप 1 कंप्लीट झाली. आता आपण स्टेप 2 मध्ये काय करणार आहे बघा. स्टेप 2 कुठे दाखवू मी, नेक्स्ट स्लाइड देतो, ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड बघा, इथंच दाखवतो तुम्हाला, इथं बघायला सोपं जाईल फिगर मध्ये, ठीक आहे. स्टेप 2 मध्ये आपण पण सेमच करणार आहे. स्टेप 2 मध्ये काय करणार, स्टेप 2 बघा, स्टेप 2 मध्ये आपण काय करतो. स्टेप 2 मध्ये बघा पहिल्यांदा काय केलं होतं की K1 क्लोज केली होती, बरोबर. आता आपण काय करणार आहे की K2 ला क्लोज करणार आहे. आता आपण काय करणार, K2 ला क्लोज करून टाकणार, K2 ला क्लोज करणार म्हणजे आता मला
K1 ला ओपन करावं लागेल. K1 ला मी ओपन केलं आणि की K2 ला मी इथं क्लोज करणार. ठीक आहे. सो असा खालच्या ब्रँच मधून करंट फ्लो व्हायला लागेल. ठीक आहे. आता जेव्हा मी की K2 ला क्लोज करणार आहे तेव्हा करंट फ्लो होणार आहे. करंट फ्लो होणार खालच्या ब्रँच मधून. ठीक आहे. आता जर मी परत जॉकीला टॅप करत गेलो, बघा परत टॅप करावा लागेल कारण ईएमएफ चेंज होणार आहे. पहिल्यांदा ईएमएफ होता E1, आता खालच्या ब्रँच मधून करंट फ्लो होतोय म्हणजे त्याचा ईएमएफ आहे E2. सो ईएमएफ चेंज झाला म्हणजे मला नल पॉइंट दुसरीकडे मिळणार आहे. सो मला अगेन जॉकीला टॅप करावं लागणार आहे सो दॅट मला नल पॉइंटची लेंथ मिळेल. ठीक आहे. सो अगेन मी जॉकीला टॅप करतो. सपोज मला ह्या पॉइंटला नल पॉइंट मिळाला. सपोज ह्या पॉइंटला मला नल पॉइंट मिळाला. ह्या पॉइंटला मी म्हणतो J डॅश. ह्या पॉइंटला कन्सिडर करू आपण J डॅश. ठीक आहे. सो ह्या पॉइंटला जर मला नल पॉइंट मिळाला म्हणजे ह्या पॉइंटला गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय. गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन. बघा समजतंय का? बघा की K2 ला क्लोज केलं. ठीक आहे. सो ह्या ब्रँच मधून करंट फ्लो व्हायला लागला. आता जर मी अगेन जॉकीला टॅप करत गेलो तर मला एक असा पॉइंट मिळणार आहे जिथं गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय. त्या पॉइंटला आपण कन्सिडर करतो J डॅश. ठीक आहे. त्या पॉइंटला कन्सिडर केलं J डॅश. सो गॅल्व्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतोय म्हणजे खालच्या ब्रँच मधून करंट झिरो फ्लो होतोय. खालच्या ब्रँच मधून करंट झिरो फ्लो होतोय. आता जर ह्या ब्रँच मधून खालच्या ब्रँच मधून करंट जर झिरो फ्लो होत असेल तर पोटेन्शियल ऍट पॉइंट C आणि पोटेन्शियल ऍट पॉइंट J डॅश हे सेम असले पाहिजे कारण करंट फ्लो होतो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल आणि पोटेन्शियल जर सेम असतील तर करंट झिरो असणार आहे. म्हणजेच करंट जर झिरो असेल तर पोटेन्शियल सेम असणार आहे. समजतंय? सो पोटेन्शियल सेम असणार आहे. ठीक आहे. आता पोटेन्शियल ऍट पॉइंट C किती असेल हे आपल्याला फाइंड करावं लागेल. कसं फाइंड करणार? बघा स्टार्ट करा A पासून. जेव्हा मी A ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे असेल पोटेन्शियल ऍट पॉइंट A. बरोबर. जसं जसं मी पुढे जाणार बघा E2 आता करंट इथून फ्लो होतोय. बरोबर. जसा जसा पुढे जाणार पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ड्रॉप होणार आहे. मायनस E2 ड्रॉप झाला म्हणजे मायनस E2. बरोबर. पुढे गेलो मला पॉइंट C मिळाला म्हणजे पोटेन्शियल ऍट C मला मिळालेला आहे. ठीक आहे. इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट J डॅश कसा फाइंड करायचा? बघा स्टार्ट करा A पासून. जेव्हा मी A ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल पोटेन्शियल ऍट पॉइंट A. बरोबर. जसं जसं मी पुढे जाणार वायर वरती तसा माझा पोटेन्शियल ड्रॉप होणार. सपोज ही लेंथ असेल बघा A पासून या पॉइंट J डॅश पर्यंतची लेंथ असेल सपोज L2. ही लेंथ असेल सपोज L2. ठीक आहे. सो A पासून J डॅश पर्यंतची लेंथ असेल L2 तर इथपर्यंत जास्तोपर्यंत माझा पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. आता तो कितीनं ड्रॉप होईल? तो ड्रॉप होईल सपोज लेंथ L2 मुळे होणार आहे सो त्याला मी म्हणतो VL2. ठीक आहे. ड्रॉप होणार आहे म्हणून मायनस आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता पुढे बघा इथं काय होईल? VA will get cancel. Minus E2 is equal to VL2. Minus E2 is equal to minus VL2. बघा परत एकदा मी इथं लिहितो. Minus E2 is equal to minus VL2. बरोबर. आता मला माहितीये पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं? पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2 इज लेंथ L2. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2 ला मी असं लिहू शकतो का रे? L2 ला वरती न्या सिग्मा L2. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2 इज सिग्मा L2. सो VL2 ला मी काय लिहू शकतो? सिग्मा L2. सो मायनस E2 इज मायनस सिग्मा L2. सो मायनस मायनस विल गेट कॅन्सल. E2 काय मिळेल आपल्याला? सिग्मा L2. सो मला इथून E1 मिळाला सिग्मा L1, E2 मिळाला सिग्मा L2. सो जर मी दोघांचा इथे रेशो घेतला बघा इथे मी तुम्हाला दाखवतो. जर मी दोघांचा रेशो घेतला तर मला E1 बाय E2 काय मिळेल? E1 बाय E2 इज सिग्मा L1 बाय सिग्मा L2. सिग्मा L1 बाय सिग्मा L2. बरोबर. सो सिग्मा सिग्मा विल गेट कॅन्सल. E1 बाय E2 इज इक्वल टू L1 बाय L2. बरोबर. हा आपल्याला EMF चा रेशो मिळालाय जो आपल्याला पाहिजे होता. बरोबर. EMF चा रेशो जर मला मिळाला तर मला सगळं मिळणार आहे. मला अननोन EMF पण मिळू शकतो. समजतंय? सो इथून आपण रेशो फाइंड करू शकतो. जर मला लेंथ माहित असतील. लेंथ आपण स्केलनं मोजू शकतो ना रे. बघा लेंथ आपण पट्टीनं मोजू शकतो. सो L1 आणि L2 मला मिळतील म्हणजे मला EMF चा रेशो मिळणार आहे. ठीक आहे. सो ही होती मेथड 1 ज्याच्या थ्रू आपण कम्पेअर करतो दोन सेलच्या EMFs ना. समजतंय का? बघा बघा परत एकदा डेरिव्हेशन बघा लिहून काढा. हे समजतंय का? सो हा झाला त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता ह्याच्यावरती पटकन आपण एक लगेच न्यूमेरिकल सॉल्व्ह करू म्हणजे तुम्हाला समजेल की शेवटचा फॉर्म्युला फक्त पाठ करून काही होणार नाहीये. जर तुम्हाला सगळं डेरिव्हेशन माहित असेल तरच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे. सो आपण लगेच ह्याच्यावरती एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन काय आहे? ए पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ अलॉंग वायर इज 5 × 10⁻³ बघा पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ
पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजे मला दिलाय पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे 5 × 10⁻³ ठीक आहे. इफ द EMF ऑफ अ सेल बॅलन्सेस अगेन्स्ट लेंथ 216 सेंटीमीटर. बघा EMF किती लेंथला बॅलन्स करतोय. सपोज हा पहिला सेल आपण कन्सिडर करू. बघा पहिल्यांदा तर तुम्हाला हा डायग्राम इमेजिन झाला पाहिजे बरोबर. आता त्यांनी काय सांगितलंय एक जो EMF आहे एकच आपल्याला सेल दिलाय बरोबर. सो हा दुसऱ्या सेलला मी गायब करतो थोड्या वेळासाठी. दुसऱ्या सेलला मी थोड्या वेळासाठी गायब करतो ठीक आहे. पहिला सेल बॅलन्स होतोय लेंथ 216 सेंटीमीटरला. म्हणजे सपोज ही लेंथ असेल 216 सेंटीमीटर 216 सेंटीमीटर ठीक आहे. फाइंड द EMF ऑफ द सेल. या सेलचा EMF काय असेल आपल्याला फाइंड करायचंय. म्हणजे E1 काय असेल आपल्याला फाइंड करायचं. समजते. डायग्राम समजली तर तुम्हाला सगळं समजेल ठीक आहे. आता हे कसं फाइंड करणार बघा. आपण मगाशी एक डेरिव्हेशन केलं होतं ज्याच्यामध्ये बघा इथं फाइंड काय करायचंय. E1 मला फाइंड करायचंय. मला दिलाय सिग्मा बरोबर. आणि मला काय दिलंय बॅलन्सिंग लेंथ कोणासाठी सेल L1 साठी म्हणजे मला लेंथ L1 दिली. सेल E1 साठी म्हणजे मला लेंथ L1 दिली. L1 किती आहे 216 सेंटीमीटर म्हणजे 216 × 10⁻² मीटर. सो मला सिग्मा दिलाय L1 दिलाय आणि मला E फाइंड करायचं आहे बरोबर. सो डेरिव्हेशन जर तुम्ही बघितलं तर मला E1 फाइंड करायचं आहे. मला सिग्मा दिलाय मला L1 दिलाय. सो हा फॉर्म्युला मला यूज करावा लागणार आहे जो की डेरिव्हेशनच्या मध्ये कुठेतरी होता बरोबर. सो शेवटचा फॉर्म्युला फक्त पाठ करून होणार नाहीये. तुम्हाला डेरिव्हेशन पूर्ण पाहावं लागेल ठीक आहे. सो इथून मला फॉर्म्युला मिळतोय काय फॉर्म्युला E1 = सिग्मा × L1. सिग्मा किती आहे रे 5 × 10⁻³ इंटू L1 किती आहे 216 × 10⁻² म्हणजे 2.16 2.16. सो किती बनणार आहे 16 5 जा 80 5 2 जा 10 10.80 × 10⁻³ सिंपल. सेलचा मला EMF मिळाला सिंपल ठीक आहे. सो हा क्वेश्चन पहिल्या मेथड वरती होता. आता नेक्स्ट काय आहे बघा. आता इथं आपण नेक्स्ट मेथड डिस्कस करू पटकन. नेक्स्ट मेथड काय आहे. नेक्स्ट मेथड डिस्कस करायच्या आधी या मेथडचे काही बेसिक्स पॉइंट आहेत. या पॉइंटचे काही बेसिक्स आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजे सो दॅट तुम्हाला पूर्ण डेरिव्हेशन शेवटपर्यंत समजेल ठीक आहे. बेसिक्स काय आहेत. सपोज दोन सेल्स असतील ठीक आहे. आता या दोन सेल्सला सपोज मी असं कनेक्ट केलं. कसं कनेक्ट केलं असं कनेक्ट केलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं जर मी ह्यांना कनेक्ट केलं तर ह्या पूर्ण सिस्टीमचा टोटल व्होल्टेज किती असतो. सपोज या सेलचा EMF असेल E1 या सेलचा EMF असेल E2. सो या पूर्ण सिस्टीमचा टोटल व्होल्टेज असतो E1 + E2. आता तुम्ही म्हणाल असं का असतो. कारण हे दोन सेल्स एकमेकांना असिस्ट करत असतात. आता तुम्ही म्हणाल का असिस्ट करत असतात. सपोज मी या पॉइंटला नाव देतो B या पॉइंटला नाव देतो A ठीक आहे. जर मी B पासून जर्नी स्टार्ट केली बघा B पासून पुढे गेलो तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेन होणार आहे. पुढे गेलो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेन होणार आहे. सो दोन्ही सेल मध्ये मला गेन होणार आहे म्हणजे दोन्ही सेल एकमेकांना हेल्प करतायत म्हणजे ते असिस्ट करतायत. आता दोघं जण एकमेकांना हेल्प करत असतील तर दोघांचे EMF ऍड होतील. सो टोटल पोटेन्शियल मला मिळेल E1 + E2. समजतंय का ठीक आहे. आता जर मी या दोघांना असं कनेक्ट करतो बघा कसं कनेक्ट करतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इथं कसं कनेक्ट केलं होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आता जर मी त्यांना असं कनेक्ट केलं तर मला इथला टोटल पोटेन्शियल काय मिळतो E1 - E2. असा का मिळतो कारण हे दोन सेल्स एकमेकांना अपोज करत असतात. सपोज ह्या बॅटरीचा EMF असेल E1 ह्या बॅटरीचा EMF असेल E2 ठीक आहे. बघा सेम इथून जर्नी स्टार्ट करा. ह्या पॉइंटला B देतो ह्या पॉइंटला A नाव देतो ठीक आहे. सो जर मी इथून जर्नी स्टार्ट केली तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे ड्रॉप होणार आहे बरोबर. पुढे गेलो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे गेन होणार आहे. इथं ड्रॉप होतोय इथं गेन होतोय म्हणजे दोघे एकमेकांना अपोज करतायत म्हणजे दोघांचे EMF मायनस झाले पाहिजे ठीक आहे. एवढं समजलं पाहिजे. टोटल पोटेन्शियल मला इथला मिळाला टोटल पोटेन्शियल मला इथला मिळाला. सो हे काहीतरी बेसिक्स पॉइंट्स आहेत सो दॅट तुम्हाला डेरिव्हेशन समजेल ठीक आहे. सो आता इथं आपण ऍक्च्युअल डेरिव्हेशनला आपण इथं स्टार्ट करू. बघा नेक्स्ट स्लाइड वरतीच मी करतो. ऍक्च्युअल डेरिव्हेशन काय आहे ठीक आहे. सो पहिल्यांदा तर त्याची डायग्राम माहित असली पाहिजे. प्रत्येक डेरिव्हेशनची डायग्राम काय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे ठीक आहे. याची पण आपण इथं डायग्राम डिस्कस करू. डायग्राम काय आहे बघा. पहिल्यांदा तर आपला बेसिक पोटेन्शियोमीटर ड्रॉ करायचा. पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं EMF चा इंटरनल रेजिस्टन्स दॅट इज R आणि एक भली मोठी वायर जी आपण अशी गुंडाळून ठेवतो बरोबर. या वायरला मी नाव देतो A आणि या वायरला मी नाव देतो B.
ठीक आहे, वायरला नाव दिलं. आता मेथड 2 मध्ये आपण काय करणार बघा, ह्या मेथड मध्ये पण आपण काय करणार आहे, दोन सेल्सला कम्पेअर करणार आहे, दोन सेल्सच्या ईएमएफ ला कम्पेअर करणार आहे, बरोबर. सो मला इथं पहिल्यांदा तर दोन सेल्स लावावे लागणार आहेत, बरोबर, दोन सेल्स लावावे लागतील. आता ते मी कसे लावणार आहेत ते इंटरेस्टिंग आहे, ते आपल्याला पाहावं लागेल, बरोबर. सो मगाशी आपण कसे लावले होते रे, बघा इथून मी अशी वायर घेतली, इथं मी पहिला सेल लावला ज्याचा ईएमएफ होता E1, ज्याचा ईएमएफ होता E1, बरोबर. हा होता पॉझिटिव्ह टर्मिनल, हा होता निगेटिव्ह टर्मिनल, हा होता पॉझिटिव्ह, हा होता निगेटिव्ह. ठीक आहे. आता दुसरा सेल आपण कसा लावला, इथून एक वायर घेतली आणि खाली दुसरा सेल लावून टाकला होता, बरोबर. पण मेथड 2 मध्ये असं न करता इथं मी 2-3 कीज ऍड करणार आहे. सपोज ह्या कीला मी म्हणतो फर्स्ट की, ठीक आहे. अजून एक की मी इथे ऍड करतो, त्या कीला मी म्हणतो सेकंड की. अजून एक की ऍड करतो, त्याला मी म्हणतो थर्ड की. आणि लास्ट की इज फोर्थ की. सो इथं मी 4 कीज ऍड केल्यात, ठीक आहे. सो थोडं वेगळं कनेक्शन झाले, ठीक आहे. 3 पासून मी एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करतो. 3 ला मी थर्ड कीला मी गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करणार आहे, ठीक आहे. आणि गॅल्व्हॅनोमीटर पुढे असतो जॉकीला कनेक्टेड, पुढे असतो जॉकीला कनेक्टेड, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल दुसरा सेल कुठे कनेक्ट करायचा, पहिला तर सेल कनेक्ट केला, दुसरा सेल कुठे कनेक्ट करायचा. दुसरा सेल आपण कनेक्ट करतो 4 आणि 2 या कीच्या मध्ये, 4 आणि 2 या कीच्या मध्ये, 4 आणि 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह, समजतंय. सो हा पहिला सेल, हा दुसरा सेल, या 4 कीज, हा गॅल्व्हॅनोमीटर, जॉकी आणि आपली नेहमीची पोटॅन्शिओमीटर वायर, हे असं कनेक्शन असणार आहे, ठीक आहे. सो पहिल्यांदा तर हा डायग्राम तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, बरोबर, न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. आता आपण वर्किंग बघू, याचं वर्किंग काय आहे बघा. वर्किंग आपण स्टेप वाईज बघू, मग आपण बघितलं होतं तसं. सो स्टेप नंबर 1, फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, फर्स्ट स्टेप मध्ये आपण की 1 आणि 2 आणि 3 आणि 4 यांना क्लोज करणार. काय करणार की 1, 2 आणि 3, 4 यांना पण क्लोज करणार. 1, 2, 3, 4 यांना पण क्लोज केलं. आता ह्यांना जर मी क्लोज केलं तर करंट कसा फ्लो होणार आहे बघा. बघा इथून असा जाईल 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 जाईल, असा खाली जाईल, असा जाईल, असा जाईल, असा जाईल आणि असा वरून खाली येणार आहे, समजते. सो असा करंट ह्याच्यामधून फ्लो होणार आहे. करंट फ्लो झाला. आता जर मी या जॉकीला या वायर AB वरती टॅप करत गेलो तर मला एक असा पॉइंट मिळेल जिथे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो, जिथे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतो, समजतंय का. गॅल्व्हॅनोमीटरला जॉकीला आपण टॅप करणार, एक पॉइंट असा मिळणार जिथे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय, म्हणजे या पूर्ण ब्रँच मधला करंट 0 फ्लो होतोय. या पूर्ण ब्रँच मधून करंट हा 0 फ्लो होतोय. पूर्ण ब्रँच मधून करंट 0 फ्लो होतोय म्हणजे सपोज ह्या पॉइंटला मी नाव दिलं मगासारखं C, ठीक आहे. पूर्ण ब्रँच मधून करंट 0 फ्लो होतोय म्हणजे पोटेन्शियल ऍट पॉइंट C इज पोटेन्शियल ऍट पॉइंट J. तुम्ही म्हणाल असं का, असं का, कारण मला माहितीये करंट फ्लो होतो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. अरे जर पोटेन्शियलच सेम असेल तर करंट 0 फ्लो होणार, बरोबर. करंट 0 फ्लो होते म्हणजे पोटेन्शियल सेम असले पाहिजे, समजतंय का. बघा हायर टू लोअर करंट फ्लो होतो, बरोबर. करंट 0 असेल तर पोटेन्शियल सेम असणार आहे, सिंपल. सो पोटेन्शियल ऍट C किती असणार आहे आता इथं आपण फाइंड करू. पोटेन्शियल ऍट C किती असणार आहे बघा. A पासून स्टार्ट करायचं. जेव्हा मी A ला असणार आहे तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल A चा. सो जेव्हा मी A ला असेल तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल A चा, ठीक आहे. जसं जसं मी बघा पुढे गेलो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे कमी झाला, ड्रॉप झाला म्हणजे -E1, बरोबर. पुढे गेलो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे ड्रॉप झाला. किती, या सेलचा ईएमएफ दिलाच नाहीये त्याला आपण E2 म्हणू, ठीक आहे. हा होता E1, हा होता E2. ड्रॉप झाला म्हणजे -E2 इज इक्वल टू बघा -E2. पुढे गेलो असा गेलो मला पॉईंट C मिळालाय म्हणजे पोटेन्शियल ऍट C मला मिळालेला आहे, ठीक आहे. आता मला पोटेन्शियल ऍट पॉइंट J फाइंड करायचं. सो तो कसा फाइंड करायचा, ठीक आहे. सपोज ही लेंथ असेल बघा, ही पूर्ण लेंथ असेल L1, सपोज ही लेंथ असेल L1, ठीक आहे. मला फाइंड करायचं पोटेन्शियल ऍट पॉइंट J. सो तो कसा फाइंड करायचा, A पासून स्टार्ट करायचं. जेव्हा मी A ला असेल तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल ऍट पॉइंट A असेल, बरोबर. जसा जसा मी पुढे जाणार आहे तसा तसा वायरवरती पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. ड्रॉप म्हणजे मायनस साइन. सो तो किती ड्रॉप होणार आहे, तो ड्रॉप होणार आहे लेंथ L1 मुळे. सो त्या पोटेन्शियलला मी म्हणतो V ड्यू टू L1, समजतोय का. सो बघा हे काय बनते बघा, VA विल गेट कॅन्सल, -E1 -E2 इज इक्वल टू -VL1.
मायनस V11. आता मला माहितीये बघा V11 ला मी असं लिहू शकतो का बघा, मला माहितीये पोटेन्शियल ग्रेडियंट इज पोटेन्शियल पर युनिट लेंथ. बरोबर. सो पोटेन्शियल ड्यू टू लेंथ L1 इज लेंथ L1. बरोबर. सो पोटेन्शियल ड्यू टू लेंथ L1 इज सिग्मा L1. पोटेन्शियल ड्यू टू लेंथ L1 इज सिग्मा L1. सो V11 च्या जागी मी काय लिहिणार, सिग्मा L1. सो मायनस E1 मायनस E2 इज मायनस V11 च्या जागी सिग्मा L1. बरोबर. सो मायनस साइन जर मी कॉमन घेतलं तर E1 प्लस E2 इज सिग्मा इंटू L1. बरोबर. सो मायनस बघा इथं मायनस आहे, मायनस मायनस विल गेट कॅन्सल. E1 प्लस E2 इज सिग्मा L1. E1 प्लस E2 मला इथून मिळालं. ठीक आहे. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झाली. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, सेम आहे. स्टेप 2 मध्ये आपण काय करायचं, स्टेप 2 मध्ये आपण काय करणार आहे बघा, पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं होतं, 1 2 ला क्लोज केलं, 3 4 ला क्लोज केलं. आता त्यांना आपण ओपन करू, 1 2 ला आणि 3 4 ला ओपन करू. आता आपण काय करणार, 1 आणि 4 ला क्लोज करणार. 1 आणि 4 ला मी क्लोज केलं आणि 2 आणि 3 ला क्लोज केलं. 1 आणि 4 ला क्लोज केलं, 2 आणि 3 ला क्लोज केलं. आता ह्याच्यामुळे झालं काय, तर करंट कसा फ्लो होतोय बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पुढे गेली निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मगाशी कसं होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे मगाशी ते असिस्ट करत होते. बरोबर. आता ते काय करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरून असा येणार आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. बरोबर. म्हणजे आता ते एकमेकांना अपोज करणार आहेत, म्हणजे दोन्ही केस मधला ईएमएफ चेंज होणार आहे. समजतंय का, हे तुम्हाला पहिल्यांदा तर माहित असलं पाहिजे. ठीक आहे. असं कनेक्शन केलं, काय केलं, 1 आणि 4 ला आणि 2 आणि 3 ला आपण क्लोज केलं. 1 आणि 4 आणि 2 आणि 3 ला आपण क्लोज करून टाकलं. ठीक आहे. आता क्लोज केल्यामुळे झालं काय, वरून असा करंट फ्लो व्हायला लागला. बरोबर. वरून असं करंट फ्लो होतोय आता. ठीक आहे. आता ईएमएफ चेंज झाला. बरोबर. आताच आपण बघितलं, कनेक्शन उलटे झाले म्हणजे ईएमएफ चेंज झाला म्हणजे अगेन मला जॉकीला टॅप करावं लागणार आहे आणि अगेन मला नल पॉईंट फाइंड करावं लागणार आहे. बरोबर. सो अगेन मी जॉकीला टॅप करतो वायर वरती. सपोज ह्या पॉइंट जे डॅश ला मला गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय. सपोज पॉइंट जे डॅश ला गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवतोय, म्हणजे काय, म्हणजे पूर्ण ब्रँच मधून करंट 0 फ्लो होतोय. बघा, समजतंय का बघा, काय केलं, पहिल्यांदा आपण 1 2 ला क्लोज केलं होतं, नंतर 3 4 ला. आता काय केलं, 1 4 ला क्लोज केलं, 2 3 ला क्लोज केलं. असं केल्यामुळे झालं काय, वरच्या ब्रँच मधून असं करंट फ्लो व्हायला लागला. बरोबर. आता अगेन मी जर जॉकीला टॅप केलं तर मला ह्या वायरवरती एक असा पॉईंट मिळणार आहे जिथे गॅल्व्हॅनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवणार आहे, म्हणजे पूर्ण ब्रँच मधला करंट 0 असणार आहे. आता पूर्ण ब्रँच मधला करंट 0 असणार आहे म्हणजे पोटेन्शियल ऍट पॉइंट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट जे डॅश. बरोबर. कारण करंट फ्लो होतो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. बरोबर. पण करंटच 0 असेल तर दोघांचे पोटेन्शियलच सेम असणार आहेत. समजतंय का. सो पोटेन्शियल ऍट सी इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट जे डॅश. ठीक आहे. आता पोटेन्शियल ऍट सी किती असणार आहे इथं आता आपण बघू. बघा, ए पासून स्टार्ट करायचं. जेव्हा मी ए ला असणार तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल ए चा, पोटेन्शियल ऍट ए. बरोबर. पुढे गेलो, पोटेन्शियल इथं ड्रॉप होणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ड्रॉप, मायनस E1. बरोबर. पुढे गेलो 1 to 4 असा वरून खाली आलो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे गेन होणार आहे, गेन म्हणजे प्लस E2 इज इक्वल टू, बघा, प्लस E2. पुढे गेलो सी मिळाला, म्हणजे पोटेन्शियल ऍट सी मला मिळालेलं आहे. ठीक आहे. इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट पॉइंट जे डॅशचा पोटेन्शियल किती असणार आहे बघा. जे डॅशचा पोटेन्शियल किती असेल, सपोज या लेंथला बघा, बाहेरून मी दाखवतो. सपोज या लेंथला मी L2 कन्सिडर करतो. या लेंथला काय L2 जर मी कन्सिडर केलं तर पोटेन्शियल ऍट पॉइंट जे डॅश किती असणार आहे बघा. ए पासून स्टार्ट करायचं. जेव्हा मी ए ला असेन तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल असेल, पोटेन्शियल ड्यू टू ए. बरोबर. जसा मी वायर वरती पुढे जाणार तसं माझं पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. आता जो कितीने ड्रॉप होणार, तर पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2, मायनस का, कारण ड्रॉप होणार आहे म्हणून मायनस साइन. ठीक आहे. सो इथून VA विल गेट कॅन्सल, मायनस E1 प्लस E2 इज इक्वल टू मायनस VL2. बरोबर. मला माहितीये पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं रे, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ.
बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2 इज L2. बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप ड्यू टू लेंथ L2 इज L2 ला जर मी वरती नेला सिग्मा L2. सो VL2 ला मी काय लिहिणार सिग्मा L2. सो मायनस E1 प्लस E2 इज मायनस VL2 ला काय सिग्मा L2. बरोबर. सो मायनस साइन जर मी कॉमन घेतला तर E1 मायनस E1 मायनस E2 इज मायनस सिग्मा L2. सो इथून मला काय मिळेल रे मायनस मायनस विल गेट कॅन्सल. E1 मायनस E2 इज सिग्मा L2. सो मला E1 प्लस E2 मिळालाय आणि मला E1 मायनस E2 मिळालाय. बघा मला E1 प्लस E2 मिळालाय आणि मला E1 मायनस E2 मिळालाय. ठीक आहे. मला काय पाहिजे रे मला पाहिजे दोघांचा रेशो कंपॅरिझन पाहिजे ना म्हणजे E1 बाय E2 मला फाइंड करायचं. आता कसं फाइंड करणार जर मी सपोज या दोघांचा रेशो घेतला तर मला इथं काय मिळेल बघा इथं मला काय मिळेल E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू सिग्मा L1 अपॉन सिग्मा L2. सिग्मा सिग्मा कॅन्सल होतील L1 बाय L2. बरोबर. आपल्याला काय पाहिजे E1 बाय E2 चा रेशो मला फाइंड करायचा आहे. बरोबर. सो इथं जर मी कॉम्पोनंडो डिव्हिडंडो ही प्रॉपर्टी यूज केली म्हणजे काय करणार न्यूमरेटर ॲज इट इज प्लस डिनोमिनेटर अपॉन न्यूमरेटर ॲज इट इज मायनस डिनोमिनेटर ही असते कॉम्पोनंडो डिव्हिडंडो प्रॉपर्टी. तसंच पलीकडे करा न्यूमरेटर ॲज इट इज प्लस डिनोमिनेटर अपॉन न्यूमरेटर ॲज इट इज मायनस डिनोमिनेटर. बरोबर. सो इथून मला काय मिळणार आहे बघा इथून मला काय मिळेल इथं मी थोडंसं जागा बनवून ड्रॉ करतो. इथं मला काय मिळेल बघा E1 प्लस E2 प्लस E1 मायनस E2. सो E2 कॅन्सल होतील. E1 प्लस E1 इज 2 E1 बरोबर अपॉन E1 प्लस E2 मायनस E1 म्हणजे E1 आणि E1 कॅन्सल होतील. E2 मायनस मायनस प्लस E2 इज 2 E2. बघा सॉल्व करून बघा 2 E2 मिळेल इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 अपॉन L1 मायनस L2. सो इथून 2 कॅन्सल होतील. मला EMF चा रेशो काय मिळणार आहे बघा E1 बाय E2 इज L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. बघा मी पुढच्या स्लाइड वरती फक्त फॉर्म्युला लिहितो. मला फॉर्म्युला काय मिळालाय E1 बाय E2 इज L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला माहित असले पाहिजेत सेकंड मेथड वरतीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. डायरेक्टली तुम्हाला लेन देतील आणि सॉल्व्ह करायला सांगतील. समजतंय का बघा मेथड 1 बघितलं मेथड 2 बघितलं. मेथड 2 ची डायग्राम पहिल्यांदा महत्वाचे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. आणि हे पूर्ण आहे त्याचं डेरिव्हेशन. ठीक आहे. फॉर्म्युला मला मिळाला. सो याच्यावरती लगेच 1-2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. बघा फर्स्ट न्यूमेरिकल काय इन पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट cells of EMF E1 E2 are connected in series. The balancing length is 64 cm of the wire. बघा पहिली बॅलन्सिंग लेंथ मला मिळाली म्हणजे L1 मला मिळाला 64 cm वरती. If the polarity of E2 is reverse. बघा सेल आता उलटे कनेक्ट केले पोलॅरिटी रिव्हर्स केली म्हणजे पहिल्यांदा जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतील तर आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्ट केले. तर आता बॅलन्सिंग लेंथ झाली 32. सो लेंथ 2 मला मिळाली 32. मला फाइंड करायचं E1 बाय E2. E1 बाय E2 चा फॉर्म्युला काय असतो रे E1 बाय E2 चा फॉर्म्युला असतो L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. बरोबर. L1 किती आहे रे 64 प्लस 32 64 प्लस 32 अपॉन 64 मायनस 32 इज 32. 64 मायनस 32 इज 32. सो किती बनतंय 4 आणि 2 6 6 आणि 3 9 96 बाय 32 इज 3 बाय 3. ऑप्शन नंबर आहे डेल्टा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन डिस्कस करू. टू सेल्स हॅव्हिंग अननोन EMFs E1 आणि E2 दोन सेल्स आहेत आर कनेक्टेड इन पोटेन्शियोमीटर सर्किट सो ॲज टू असिस्ट इच अदर. पहिल्यांदा ते असिस्ट करतात. द नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट 490. जेव्हा ते असिस्ट करतायत तेव्हा नल पॉइंट कुठे मला मिळाला तेव्हा नल पॉइंट मला मिळाला 490 वरती म्हणजे पहिली लेंथ मला मिळाली 490 सेंटीमीटर फ्रॉम हायर पोटेन्शियल एंड व्हेन सेल्स E2 इज कनेक्टेड सो ॲज टू अपोज. आता ते अपोज करतायत तेव्हा मला बॅलन्सिंग लेंथ मिळते 90 सेंटीमीटर वरती. लेंथ L2 किती आहे 90 सेंटीमीटर. मला फाइंड करायचं E1 बाय E2. फॉर्म्युला E1 बाय E2 इज L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. बरोबर. L1 प्लस L2 490 प्लस 90 इज 0 99 18 1 580 अपॉन 490 मायनस 90 इज 400. सो किती बनतंय बघा 2020 29 बाय 20 म्हणजेच किती रे बघा 2 ने डिवाइड करतो 2 1 जा 2 2 4 जा 8 एक राहिला 2 5 जा. बरोबर. सो 14 बाय 5 अपॉन 10 म्हणजे 1.45. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल.
सो मेथड 1 मेथड 2 म्हणजे पहिलं ऍप्लिकेशन पोटेन्शिओमीटरचं या सेशनमध्ये आपण डिस्कस केलंय. सो आय होप तुम्हाला हे डेरिव्हेशन समजलं असेल आणि हा सेशन आवडला असेल. ठीक आहे. सो जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनल रेझिस्टन्स कसा फाइंड करायचा पोटेन्शिओमीटर वायरचा हे आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो भेटूया आता आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.